तुम्ही शक्यतो पाहायला जाल तर देवगड आणि रत्नागिरी या दोन्ही आंब्यांच्या किमतीमध्ये जास्त काही तफावत नसते, पण त्यातल्या त्यात देवगड हापूस आंबा हा थोडा महाग असतो. त्याचं महत्वाचं कारण असं की देवगड आंबा ह्याची साल पातळ असल्यामुळे त्याची शेल्फ लाईफ थोडी कमी असते. त्यामुळे प्रॉडक्ट हा जितका हँडलिंगसाठी अवघड असेल तितकी त्याची किंमत जास्त. त्यामुळे देवगड हापूस आंब्याची किंमत ही रत्नागिरी हापूसपेक्षा थोडीशी वरचढ असते. आंबा कोणत्या जातीचा आहे, रत्नागिरी हापूस आहे का देवगड हापूस आहे का इतर कुठल्या राज्यातील हापूस आंबा आहे, तर हे ओळखण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत बघायला गेला तर तुम्ही देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हा पूर्ण पिकल्यानंतर आतून केशरी रंगाचा निघतो. याउलट इतर राज्यातून आलेला हापूस आंबा जो देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली विकला जातो, तो हापूस आंबा कापल्यानंतर तुम्हाला आतून पिवळाच निघतो. त्याचा रंग जो त्याच्या पल्पचा जो रंग असतो तो पिवळाच असतो. जर तुम्ही तयार आंबे घेत असाल तर नेहमी आंबे घेताना एकदा कापून आंबा बघायचा. जो आंबा कापून बघितल्यानंतर तुम्हाला पिवळा दिसेल तिथे तुम्ही ओळखायचं की तो आंबा इतर राज्यातून आलेला हापूस आंबा आहे, तो कोकणातील हापूस आंबा नाही.